या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण ऋषिकेश देशमुख व अमृता साहनीला पाहतो, जे की लग्नासाठी एकमेकांना पाहायला आलेले असतात. तसेच यानंतर नवा गडी आणि राज्य नवं हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलं आहे की या दोघांचं लग्न होतं व यांचा संसार सुरू होतो. तसेच आता ऋषीच्या लग्नानंतरचा ऑफिसमधला पहिला दिवस असतो, त्यामुळे तो त्याच्या मित्रासमोर, ज्याचं नाव विनय असतं व तो ऋषीचा बॉस देखील असतो, त्याच्यासमोर ऋषी उत्सुकतेने त्याचा जेवणाचा डबा उघडतो. पण तो पाहतो की त्यात भाजीच नाही. ज्याबद्दल ऋषी अमृताला फोन करून विचारतो, तेव्हा ती सांगते की तुझा डब्बा भरत असताना मला माझ्या मित्राचा फोन आला होता, त्यामुळे मी भाजीचा डब्बा द्यायचाच विसरले. आता हे ऐकल्यावर ऋषी तिला जास्त काही न बोलता फोन ठेवतो. तसेच आपल्याला समजतं की ऋषी स्वभावाने साधा सिंपल आहे, पण अमृता मात्र थोडी हट्टी व खोडकर स्वभावाची आहे. यानंतर तो सीन आहे जो की इंटरनेटवरती सारखा व्हायरल होत असतो. म्हणजेच अमृता जेव्हा मंगळागौर खेळण्यासाठी गेलेली असते, तेव्हा ऋषीच्या मावशी तिला उखाणा घ्यायला लावतात. पण ती एखाद्या लहान मुलांच्या खेळात जशा शिव्या वापरतात तसा उखाणा घेते, जे पूर्ण ऐकण्यापूर्वीच सर्व बायका तिथून पळून जातात. पण लगेच आपण पाहतो की हे सर्व अमृता एक स्वप्न पाहत होती. तसेच ती साधा व सर्वांना ऐकायला चांगला वाटेल असा उखाणा म्हणते व हा सीन इथेच संपतो. त्याचबरोबर इकडे ऋषी जेव्हा जॉबवरून घरी येतो, तेव्हा तो पाहतो की घरात सगळीकडे पाणीच पाणी पसरलं आहे, कारण अमृताने चुकून घरातील नळ सुरूच ठेवलेला होता. आता ऋषी अमृताला फोन करून बोलवून घेतो व ती घरी आल्यावर ऋषीला सांगते की मी आईबाबांना भेटून घरी येत असताना वाटेत मला माझे मित्र भेटले, त्यामुळे मला उशीर झाला. आता यावर ऋषी तिला समजावतो की आपलं लग्न झालं आहे व तो आता एखाद्या लहान मुलींसारखं नाही तर समजूतदार बाईसारखं वागायला हवं. पण आपण पाहतो की हे सर्व अमृता हसण्यावारी घेते. त्याचबरोबर यानंतर ऋषी ठरवतो की यांच्यात थोडा तणाव निर्माण होत आहे, त्यामुळे यांनी कुठेतरी फिरून यायला हवं. त्यामुळे तो अमृताला घेऊन 3 दिवसांसाठी फिरायला जातो. तसेच इथे आज तू हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की अमृता ऋषीला सांगते की तिची एक फॅन्टसी आहे, ती अशी की तिला तिच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस एका लाईट हाऊसमध्ये साजरा करायचा आहे. आता जेव्हा हे फिरून येतात, तेव्हा अमृता पाहते की तिचा मित्र हिम्मतराव त्यांच्या बिल्डिंगच्या खाली थांबलेला आहे. तसेच अमृता जेव्हा त्याला आवाज देते, तेव्हा हे दोघे असे भेटतात की जसे की हे 8-9 वर्षांची मुलं आहेत, जे पाहून ऋषी चकित होतो. प्रत्यक्षात हिम्मत खूप फ्रीली व हसमुख स्वभावाचा असतो, पण ऋषीला त्याचं फ्रीली वागणं फारसं आवडलेलं नसतं. तसेच पुढे ऋषीला कळतं की हिम्मतने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे, ज्यावर आधी त्याला विश्वास होत नाही, पण नंतर त्यावर त्याचा विश्वास बसतो. त्याचबरोबर त्याला कळतं की हिम्मत काही दिवस त्याच्याच घरी राहणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी जेव्हा ऑफिसला चाललेला असतो, तेव्हा हिम्मत त्याला फर्ग्युसन कॉलेजला सोडण्याची विनंती करतो. आता इथे ऋषीला कळतं की हिम्मत फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, जो की तिथल्या मुलांना शिकवतो. तसेच इथे हिम्मतच्या फोनची रिंग वाजते, पण त्याला त्याचा फोन जेव्हा सापडत नाही, तेव्हा त्याला वाटतं की त्याचा फोन अमृतानेच लपवलेला असणार. त्यामुळे तो शिवी देणार असतो की आजचीच गच्ची गच्चीवर टाकी, जे ऐकून ऋषी खूप घाबरतो. पण हिम्मत ती शिवी पूर्ण करण्याआधीच त्याला त्याचा फोन सापडतो, ज्यामुळे तो ती शिवी देत नाही व ऋषीच्या जीवात जीव येतो. पुढे ऋषी ऑफिसला गेल्यावर पाहतो की त्यांच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी आलेली आहे, जिचं नाव राधिका असतं व ऋषी तिला आधीच ओळखत असतो. त्यामुळे तो तिला जाऊन भेटतो व पुढे हे दोघे कॉफी पिण्यासाठी जातात. आता इथे ऋषी तिला अमृता व त्याच्या लग्नाबद्दल सांगतो. तसेच त्याला कळतं की राधिका सिगरेट पिते म्हणून. पुढे ऋषी जेव्हा घरी येतो, तेव्हा तो पाहतो की अमृताने तिच्या फेसबुक अकाउंटवरून एक शॉर्ट पॅन्ट घातलेला तिचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर खूप सारे लोक नको त्या कमेंट्स करत आहेत. तसेच त्या कमेंट पाहून हिम्मत व अमृताला त्याचं काहीच वाटत नसतं. आता ऋषी जेव्हा रात्री झोपलेला असतो, तेव्हा त्याला मध्यरात्री अचानक जाग येते. तसेच तो पाहतो की अमृता त्याच्या सोबत नाही तर हिम्मत सोबत सोसायटीच्या पार्कमध्ये गप्पा मारत बसलेली आहे. आता यावर ऋषी तिला काहीच बोलत नाही व दुसऱ्या दिवशी तो पुन्हा ऑफिसला जातो, जिथे आपल्याला कळतं की यांच्या ऑफिसमध्ये लवकरच एक पार्टी आहे, जी की बॉलिवूड थीमवरती असणार आहे. म्हणजेच त्या पार्टीमध्ये सर्वांनी बॉलिवूडमधील कॅरेक्टरचा वेश करून जायचा आहे. यानंतर ऋषी घरी आल्यावर अमृताला तिने फेसबुकवर पोस्ट केलेला फोटो काढायला सांगतो, पण या बदल्यात अमृता तिच्या फेसबुकवरचे सर्वच्या सर्व फोटो काढून टाकते. तसेच ते ऋषीला म्हणते की आज तू माझे फोटो डिलीट करायला लावलेस, उद्या तू माझं इंटरनेट वापरणं बंद करायला लावशील व परवा घराबाहेर जाताना बुरखा घालायला लावशील. तसेच ते ऋषीला चिडवायला लागते, ज्यामुळे ऋषी तिला सांगतो की तिच्या फोटोमुळे ऑफिसमध्ये सर्व त्याला चिडवत होते. तसेच तो तिला म्हणतो की लहान मुलांसारखं वागणं बंद कर व मोठी हो. आता दुसऱ्या दिवशी दाखवतात की यांचं ऑफिस सुटल्यावर राधिका जेव्हा घरी जाण्यासाठी कारमध्ये बसणार असते, तेव्हा तिचा ड्रायव्हर कारचं दार उघडून देण्याच्या बहाण्याने राधिकाला हात लावतो, ज्यामुळे राधिका त्याला कानाखाली मारते व इथे थोडा गोंधळ होतो. त्याचबरोबर इथे ऋषी देखील असतो, त्यामुळे तो त्या कारवाल्याला तिथून हाकलून लावतो व पुढे तो स्वतःच राधिकाला घरी सोडायला जातो. यानंतर ऋषीच्या ऑफिसची पार्टी असते, त्यामुळे हे बॉलिवूड थीमचे कपडे घालून पार्टीसाठी जाणार असतात.
तसेच ऋषीने पोलिसाचे कपडे घातलेले असतात, तर अमृताने बॉबी सिनेमातील हिरोईनचा लुक केलेला असतो. पण ऋषीने तिचा लुक पाहिल्यानंतर तो तिला म्हणतो की यापेक्षा जर तू जब वी मेट चित्रपटातील गीत सारखा लुक केलास तर तू खूप छान दिसशील. प्रत्यक्षात अमृताला बॉबीचा लुक आवडलेला असतो, पण ती ऋषीच्या सांगण्यावरून गीतचा लुक करून पार्टीसाठी येते. आता पार्टीत आल्यावर हे पाहतात की इथे राधिका बॉबीचा लुक करून आलेली असते. त्यामुळे ऋषी तिच्या लुकचं खूप कौतुक करतो, जे की अमृता देखील नोटीस करते. तसेच इथे हिम्मत देखील येतो, कारण ऋषी व राधिकाचा जो बॉस असतो तो हिम्मतचा चांगला मित्र असतो आणि त्यानेच हिम्मतला ह्या पार्टीमध्ये बोलवलेलं असतं. आता हिम्मत व राधिका इथे चांगले मित्र बनतात, जे ऋषीला फारसं आवडत नाही. तसेच यांच्या पार्टीत हिम्मतला बोर वाटत असतं, त्यामुळे तो ह्या पार्टीत गाणं म्हणतो, ज्याचं नाव आहे बटरफ्लाय मॅन, ज्याच्यावर सर्व खूप नाचतात. आता पुढे ऋषी व अमृता घरी येतात. इथे आपण पाहतो की ऋषी नशेत आहे व तो काहीही बडबडत आहे. तसेच त्याला जेव्हा कळतं की हिम्मत राधिकाला घरी सोडायला गेला आहे, तेव्हा तो हिम्मतला फोन लावतो व म्हणतो की आधी तू माझ्या बायकोच्या मागे होतास, पण आता तू राधिकाच्या मागे आहेस. तसेच तो हिम्मतला फोनवर धमकी देखील देतो. पण इतक्यात अमृता त्याच्या हातून फोन घेते व तिला कळतं की ऋषीने हिम्मतला फोन लावलाच नव्हता. आता अमृता जेव्हा ऋषीला याचं कारण विचारते, तेव्हा तो अमृताला विचारतो की हिम्मत व तुझ्यामध्ये काय चाललं आहे. तसेच तो म्हणतो की परत हिम्मत व तू जर का मला एकत्र दिसलात तर मी आपले संबंध संपवून टाकेल. यानंतर ऋषीला आपण ऑफिसमध्ये पाहतो, जिथे विनय त्याला सांगतो की त्यांच्या एका क्लायंटने त्यांचा प्रोजेक्ट 1 महिना आधी द्या म्हणून सांगितलं आहे. पण जी मुलगी तो प्रोजेक्ट पूर्ण करणार होती ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सुट्टीवरती आहे. यावर ऋषी त्याला सल्ला देतो की मी तो प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करतो, पण मला नवीन जॉईन झालेल्यांपैकी कोणाला तर त्या कामासाठी सोबत घ्यावं लागेल. तसेच तो विनयला न समजू देता राधिकाचं नाव त्याला सजेस्ट करतो व विनय देखील या दोघांना तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी देतो. आता ऋषी व राधिका जेव्हा ऋषीच्या घरी तो प्रोजेक्ट पूर्ण करत असतात, तेव्हा ते काम सोडून त्यांच्या जुन्या किस्स्यांवरती गप्पा मारत असतात. पण तेवढं तिथे अमृता येते व आपण पाहतो की ऋषी तिच्याशी नीट बोलत नाहीये. तसेच यानंतर ऋषी राधिकाला तिच्या घरी सोडायला जातो व हे इथे जेव्हा गप्पा मारत थांबलेले असतात, तेव्हा अमृता आधी ऋषीला फोन करते, पण ऋषी तिचा फोन कट करत असल्यामुळे ती राधिकाच्या फोनवरती मेसेज करते की ऋषीला विचार की त्याला घरी परत यायची इच्छा आहे का. आता हा मेसेज जेव्हा ऋषी पाहतो, तेव्हा तो घरी येऊन अमृताशी भांडायला लागतो. तसेच ऋषीला संशय असतो की हिम्मत व अमृता यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे व हे तो अमृताला बोलून सुद्धा दाखवतो. आता अमृता त्याला सांगते की तुला आवडत नाही म्हणून मी हिम्मत सोबत गेले 15 दिवस बोललेले नाही. तसेच पुढे ती राधिकाला फोन करून सांगते की इथून पुढे तू ऋषी सोबत बोलायचं नाही व आमच्या घरी देखील यायचं नाही. यानंतर आपण पाहतो की हिम्मत अमृताला फोन करतो आणि त्याला समजतं की अमृता थोडी टेन्शनमध्ये आहे. त्यामुळे हे दोघे एका कॅफेमध्ये भेटतात, जिथे हिम्मत तिला म्हणतो की आपली लहानपणापासून मैत्री आहे आणि ती जर का अशीच टिकून ठेवायची असेल तर आपण इथून पुढे जास्त बोलायला व भेटायला नको, नाहीतर तुझ्या संसारात फूट पडेल. तसेच तो तिला विचारतो की तू आता मला भेटायला आली आहेस हे ऋषीला माहीत आहे का, ज्यावर अमृता त्याला नाही म्हणून सांगते. आता हिम्मत तिला सांगतो की तू कुठेही कोणाला भेटायला जाण्यापूर्वी ऋषीला सांगत जा, ज्यामुळे तुमच्या नात्यात पारदर्शकता राहील. तसेच हे दोघे जेव्हा ह्या कॅफेमधून जाणारच असतात, तेवढे तिथे ऋषी येतो आणि या दोघांना सोबत पाहतो, ज्यामुळे आता त्याला खात्री होते की या दोघांचं अफेअर सुरू आहे. प्रत्यक्षात तसं काहीच नसतं, पण हिम्मत व अमृता यांच्या वागण्यावरून ऋषीला तसं वाटत असतं. त्याचबरोबर हे घरी आल्यावर ऋषी अमृतावर न रागवता तिला समजावतो की कदाचित आपण एकमेकांच्या आयुष्यात जास्तच डोकावत आहोत, त्यामुळे हे सर्व होत आहे आणि यावरती उपाय हा आहे की आपण एक आठवडा एकमेकांशी बोलायचं नाही. तसेच तो सांगतो की तो कामानिमित्त 3 दिवसांसाठी बँगलोरला चालला आहे, तोपर्यंत तू तुझ्या घरी आईबाबांकडे जा, ज्यावर अमृता हो म्हणते. पुढे ऋषी अमृताला तिच्या घरी सोडतो व हिम्मतला भेटायला जातो, जिथे तो हिम्मतला विचारतो की तुझ्यात व अमृतामध्ये काही चालू आहे का, ज्यावर हिम्मत त्याला फिरवून उत्तर देतो की आमच्यात मैत्री पलीकडचं नातं आहे. तसेच तो ऋषीला म्हणतो की अमृता अजून लहान आहे आणि तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मिळतो, त्यामुळे ती समजूतदार होईपर्यंत तुम्ही देखील तिच्याशी तसेच वागा. एकदा जर का तिला संसाराची समज आली तर त्यानंतर तुम्हा दोघांना पुन्हा असं जगता येणार नाही. तसेच हे दोघे दारू पिण्यासाठी एका ठिकाणी जातात, जिथे ऋषी हिम्मतला धमकी देतो की अमृतापासून तू लांब राहा, ज्यावर हिम्मत त्याला अमृतापासून लांब राहण्यास नकार देतो. तसेच तो म्हणतो की जर तुम्ही मला तिच्यापासून लांब राहण्यास सांगत आहात तर तुम्ही देखील राधिकाला तुमच्यापासून लांब राहायला सांगा. व इथे आपल्याला कळतं की त्या दिवशी ऋषी खरं तर राधिकाला कॅफेमध्ये भेटण्यासाठी आला होता, पण ती तिथे येण्यापूर्वी ऋषीने हिम्मत व अमृताला एकत्र पाहिलं होतं. यानंतर आपण राधिकाला तिच्या घरी पाहतो. इथे तिला पाहण्यासाठी एक मुलगा आलेला असतो, पण पुढे ती तिच्या आई व बहिणीला भांडायला लागते की मला लग्न करायचं नाही म्हणून. तसेच पुढे आपण ऋषी व राधिकाला पुन्हा पाहतो. प्रत्यक्षात ऋषी बँगलोरहून परत आलेला असतो व राधिकाने त्याला एअरपोर्टवरून पिक केलेलं असतं, त्यामुळे हे दोघे आत्ता एकत्र असतात.
इथे ऋषी पाहतो की राधिका खूप दुःखी आहे. त्यामुळे ऋषी तिला दुःखी असण्याचं कारण विचारतो, ज्यावर ती सांगते की तिला लग्न करायचं नाही, पण सर्वजण तिचं लग्न करून देण्याच्या मागावर आहेत. तसेच ती ऋषीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, पण ऋषी तिला हे चुकीचं आहे म्हणून तिच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इतक्यात इथे अमृता येते, जी की ह्या दोघांना अशा अवस्थेमध्ये पाहते की ज्यामध्ये यांनी तसं नको असायला हवं होतं. आता अमृता रागात तिथून निघून जाते व ऋषी देखील राधिकाला तिथून हाकलून लावतो. पुढे अमृता जेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी येते तेव्हा आपण पाहतो की अमृता खूप दुःखात असते, पण तिच्या वडिलांना तिची विचारपूस करण्याऐवजी त्यांना त्यांच्या मित्रासोबतच्या पार्टीचं जास्त पडलेलं असतं. असो, यानंतर ऋषी व राधिकाला आपण पुन्हा ऑफिसमध्ये पाहतो, जिथे हे दोघे विनयला म्हणजेच त्यांच्या बॉसला प्रोजेक्टचे अपडेट देत असतात. आता विनय काही कामानिमित्त केबिनमधून बाहेर गेल्यावर राधिका ऋषीची माफी मागते, पण ऋषी तिच्यावर आणखी खवळतो व राधिकाला अशी जाणीव करून देतो की यामध्ये चुकी फक्त तिचीच आहे, ज्यामुळे राधिका त्याला आठवण करून देते की त्यानेच आधीपासून तिला इंडिकेशन दिल्या होत्या, जसे की प्रोजेक्टमध्ये मुद्दाम तिला सामील करून घेणे व रात्री उशिरापर्यंत तिच्याशी गप्पा मारत बसणे. ज्यावर ऋषी पलटतो व तिला म्हणतो की आपल्यात काही नव्हतं आणि पुढेही नसणार आहे. आता आपल्याला कळतं की ऋषी व राधिका आधी एकमेकांच्या प्रेमात होते व यांचं प्रेम इतकं अटूट होतं की या दोघांनी यांचं बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील सुरू केलं होतं. पण काही कारणाने यांचं ब्रेकअप झालं व ते सहन न झाल्यामुळे ऋषी परदेशात गेला होता. आता इतके त्यांचा बॉस तिथे येतो व यांचं भांडण थांबून ऋषीची समजूत काढायला लागतो, पण ऋषी त्याच्यावर चिडतो, ज्यामुळे ऋषीचा बॉस जो की त्याचा चांगला मित्र देखील आहे, तो ऋषीला इथून पुढे त्याच्यासोबत मित्र म्हणून नाही तर बॉस म्हणून वागायला सांगतो. यानंतर ऋषी अमृताच्या आईला फोन करतो व त्यांची माफी मागतो, पण त्याला अमृताशी बोलायचा चान्सच मिळत नाही. त्यामुळे तो हिम्मतला फोन करतो, जो की इकडे त्याच्या विदेशी मित्राला तंबाखू खायला शिकवत असतो. पुढे ऋषी व हिम्मत जेव्हा भेटतात तेव्हा ऋषी त्याला त्याच्या घरात जे काही घडलं ते सर्व सांगतो व ऋषी त्याला म्हणतो की राधिका व माझ्यात असं काहीही नाही जसं ती समजत आहे. तसेच तो हिम्मत जवळ त्याची मदत मागतो की पुन्हा तो आम्हाला एकत्र आण. यानंतर हिम्मत ऋषीला सोबत घेऊन अमृताच्या घरी जातो व त्याची समजूत काढायला लागतो की तू ऋषीशी एकदा बोलून घे, पण अमृता ऋषीला भेटण्यास नकार देते. त्यामुळे हिम्मत तिचा हात धरून त्याला ऋषीजवळ न्यायला लागतो, ज्यामुळे अमृताला राग येतो व ती हिम्मतच्या कानाखाली लावते. तसेच त्याच्याबद्दल खूप वाईट बोलते, ज्याचं हिम्मतला खूप दुःख होतं. त्याचबरोबर अमृता हिम्मतला घरातून बाहेर हाकलून देते, जे पाहून ऋषी देखील तिथून निघून जातो. आता पुढे कधी ना कधी हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलं आहे की ऋषी, अमृता, हिम्मत व राधिका हे डिप्रेस असतात व त्यांच्या जुन्या आठवणी आठवत असतात. तसेच हे गाणं संपल्यावर दाखवतात की ऋषीची मावशी अमृताला समजवण्यासाठी येते की ऋषीशी एकदा बोलून घे म्हणून. आणि त्याचबरोबर आपल्याला कळतं की आज अमृताचा वाढदिवस आहे. आता ऋषीची मावशी इथून जाणारच असते, एवढ्या तिथे अमृताचे वडील येतात व तिच्यावरती खवळायला लागतात, कारण की अमृता घटस्फोटाबद्दल चौकशी करण्यासाठी एका वकिलाला भेटायला गेली होती आणि हे त्यांना अमृताकडून नाही तर बाहेरच्यांकडून कळालं. तसेच अमृताची आई जेव्हा तिला याबद्दल विचारत असते तेव्हा अमृताचे वडील त्यांच्या बायकोवर म्हणजेच अमृताच्या आईवर देखील खवळायला लागतात, ज्यामुळे अमृताच्या आईला हे सहन होत नाही व त्या त्यांच्या नवऱ्याशी भांडायला लागतात की तुम्ही तुमच्या मुलीकडे कधीच लक्ष दिलं नाही व कधीच तिची विचारपूस केली नाही की ती कशी आहे म्हणून. प्रत्यक्षात अमृताचे वडील कामाला न जाता त्यांच्या बायकोच्याच पैशावर जगत असतात. तसेच त्यांचं घरात कधीच लक्ष नसतं, ते फक्त स्वतःच्याच दुनियेत मग्न असतात आणि याचीच अमृताची आई त्यांना आठवण करून देतात. आता पुढे अमृताची आई अमृताला त्यांच्या व अमृताच्या वडिलांच्या नात्याबद्दल सांगतच असतात तेव्हाच हिम्मतचा अमृताला फोन येतो आणि हिम्मत तिला सांगतो की राधिकाने आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. आता अमृता राधिकाच्या घरी जाते व तिला आत्महत्याचा प्रयत्न करण्यामागचं कारण विचारते, ज्यावर राधिका तिला सांगते की ऋषी व ती 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण राधिकाच्या आईने तिच्यासाठी एक मुलगा पाहिला व तिने ऋषीला सोडून त्या मुलाशी लग्न केलं. पुढे हे नवरा बायको अमेरिकेला शिफ्ट झाले, पण राधिकाचा नवरा तिच्यावर खूप संशय घ्यायचा, त्यामुळे त्याने राधिकाचं इंटरनेट वापरणं देखील बंद केलं होतं. तसेच एकदा मित्राला भेटून येत असताना राधिकाला उशीर झाला होता, ज्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला पट्ट्याने मारलं होतं आणि त्यामुळे ती कशीबशी तिथून पळून आली व पुढे तिने तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला. त्याचबरोबर राधिका तिला सांगते की त्या दिवशी मीच ऋषीला सेड्यूस करण्याचा प्रयत्न करत होते व तो शेवटपर्यंत मला दूर करण्याचा प्रयत्न करत होता, यात त्याची काहीही चूक नाही. आता अमृताला हे सर्व कळल्यावर ती ऋषीला शोधत त्याच्या घरी जाते, पण इथे ऋषी नसतो. तेव्हाच तिला आठवतं की आज तिचा वाढदिवस आहे आणि ऋषी व अमृताने ठरवलं होतं की हे अमृताच्या लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस लाईट हाऊसवरती साजरा करणार. त्यामुळे ती लाईट हाऊसवर जाते, जिथे ऋषी आधीच तिची वाट पाहत थांबलेला असतो. आता ऋषी तिला सांगतो की त्याला अमृताची किती सवय झाली आहे व तो तिच्या विना किती एकटा पडला आहे. तसेच त्यांच्यातले जे वादविवाद होते ते आता संपतात व हे दोघे ठरवतात की हे पुन्हा नव्याने त्यांच्या संसाराची सुरुवात करणार. तसेच हा चित्रपट इथे संपतो.
या चित्रपटाचे डायरेक्टर होते समीर विद्वंस आणि याला संगीत दिलं आहे ऋषिकेश कामेरकर यांनी.